झावळ्याचा जो रविवार आहे, या झावळ्याच्या रविवारचा उत्साह, या झावळ्याच्या रविवारची क्रेज आणि या झावळ्याच्या रविवारचा फिवर हा जागतिक लेवलचा आहे. आणि या झावळ्याच्या रविवारची जी सुरुवात आहे, जरी आज आपण झावळ्याचा रविवार सेलिब्रेट करत आहोत, ती आज सुरू नाही होत. याच्या अगोदर कितीतरी दिवस लोक याची सुरुवात करतात. कारण या झावळ्याच्या रविवारला पवित्र शास्त्रामध्ये आणि ख्रिश्चनिटीमध्ये अगम्य आणि अविस्मरणीय अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा जो झावळ्याचा रविवार आहे, या झावळ्याच्या रविवारची नोंद पवित्र आत्म्याने चारही शुभवर्तमानाचे जे लेखक आहेत, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, या चारही जणाला याची नोंद घ्यायला लावलेली आहे. ज्यावेळेस आम्ही या 4 शुभवर्तमानामध्ये येतो, मत्तय शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 ते 11 वचन, या ठिकाणी आम्हाला झावळ्याचा रविवार पाहायला मिळतो. मार्क शुभवर्तमानाच्या वेळेस आम्ही येतो, मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 11 वचन, याही ठिकाणी आम्हाला झावळ्याचा रविवार पाहायला मिळतो. जसं आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये येतो, 19वा अध्याय, याही ठिकाणी आम्हाला झावळ्याचा रविवार पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस आम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येतो, 12वा अध्याय, याही ठिकाणी आम्हाला झावळ्याचा रविवार पाहायला मिळतो. मजेची गोष्ट, चर्च 4ही शुभवर्तमानामध्ये हा झावळ्याचा रविवार विशेष कन्सिडर केला गेला आहे. जर इतर वेळा हे 4 शुभवर्तमान तुम्ही वाचले, तर बऱ्याचशा गोष्टी ज्या योहानाच्या शुभवर्तमानात आहे, त्या तुम्हाला लुकाच्या शुभवर्तमानात सापडणार नाही. बऱ्याच वेळा ज्या गोष्टी लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आहेत, त्या तुम्हाला मार्काच्या शुभवर्तमानामध्ये सापडणार नाही. आणि बऱ्याच वेळा ज्या गोष्टी मार्काच्या शुभवर्तमानात आहेत, त्या तुम्हाला मत्तयच्या शुभवर्तमानात सापडणार नाही. याच्या जर उदाहरणं द्यायला लागलो, तर आपल्याला झावळ्याचा जो रविवार आहे, त्याचे जे डिटेल घ्यायचे तिकडे जाता येणार नाही. परंतु मला थोडेसे ग्लिम्स आपल्याला देऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या जन्माचे डिटेल हे तुम्हाला लुकाच्या शुभवर्तमानात सापडतील, मार्काच्या शुभवर्तमानात सापडणार नाही, योहानाच्या शुभवर्तमानात सापडणार नाही. जी व्यभिचारी स्त्री आहे, जिला दगडमार होणार होता, हिचे डिटेल तुम्हाला योहानाच्या शुभवर्तमानात सापडतील, हे तुम्हाला लूक, मत्तय आणि मार्कात सापडणार नाही. काना गावचा द्राक्ष रस हे तुम्हाला योहानाच्या शुभवर्तमानात सापडेल, हे तुम्हाला इतर 3 शुभवर्तमानात सापडणार नाही. असे कितीतरी उल्लेख आहे. हे मी तुम्हाला का सांगतो, की पवित्र आत्म्याने या 4ही लेखकांना सांगितलं की तुम्ही झावळ्याचा रविवार जो आहे, हा तुमच्या शुभवर्तमानामध्ये नोंद करा. आमेन म्हणाल का? आणि याची किंमत, याचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की 4ही शुभवर्तमानामध्ये आम्हाला झावळ्याचा रविवार पाहायला मिळतो. झावळ्याच्या रविवारचा जो मुख्य उपदेश आहे, झावळ्याच्या रविवारचा जो मुख्य विषय आहे, तो हा आहे, येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे. हा जो झावळ्याचा रविवार आहे, याचं महत्त्व, याचं रहस्य, याचं गहन, याचं गुज, याची मिस्ट्री, याची हिस्ट्री परमेश्वर आपल्याला प्रगट करत आहे. आकाशातील देवाला होसाना म्हणून दोन्ही हाताने टाळ्या वाजून जोरात जय जयकार द्या. जोर जोरात चर्च, जोर जोर मध्ये हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हे जे 4 शुभवर्तमान आहे, मत्तय 21, मार्क 11, लूक 19 आणि योहान 12, या 4ही शुभवर्तमानातून आपण संदर्भ घेणार आहोत. पण प्रमुख फोकस जो मी करत आहे, तो मी मत्तय 21 1 ते 11 मध्ये करत आहे. मत्तय शुभवर्तमान 21 अध्याय 1 वचनापासून पुढे. ते यरूशलेमेजवळ आले असता, ते यरूशलेमेजवळ आलेले असता, जैतुनाच्या डोंगरापाशी, जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून 2 शिष्यांना असं सांगून पाठवलं, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलेच तेथे बांधून ठेवलेले एक गाढवी व तिच्याजवळ एक शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कुणी तुम्हास काही म्हटले, आणि जर तुम्हाला कोणी काही म्हटलं, तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. बाकी हळूहळू आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणाहून जे शास्त्र बघा आम्ही घेतलं, या ठिकाणी ते कोणत्या गावात आहेत, कुठे जमलेले आहेत, आणि येशू ख्रिस्त त्यांना काय करायला लावतो, याचे थोडे थोडे डिटेल आम्हाला पाहायला मिळतात. आता मत्तयच्या शुभवर्तमान जर आम्ही आलो, तर या ठिकाणी 2 गाढवांचा उल्लेख आलाय. किती गाढवांचा? म्हणा 2 गाढवं. सर्वजण बोला 2 गाढवं, जोर आहे रे. परंतु लुकात जर तुम्ही गेले, लूक शुभवर्तमानात, मार्क शुभवर्तमानात जर तुम्ही गेले आणि योहान शुभवर्तमानामध्ये गेले, तर एका गाढवाचा उल्लेख आलाय. किती गाढवाचा उल्लेख आलाय? म्हणा 1 गाढव. आता 1 गाढवाचा उल्लेख 3 शुभवर्तमानामध्ये, 2 गाढवाचा उल्लेख एका शुभवर्तमानामध्ये. मग हे नका म्हणू यांच्यात गडबड आहे. हे 4ही शुभवर्तमान एकाच माणसाला नाही लिहिल्या गेले.
हे चारही शुभवर्तमानं एकाच गावाला नाही लिहिले गेले. हे चारही शुभवर्तमानं वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या समूहाला, वेगवेगळ्या लोकांना लिहिले गेले. हे समजून घेत चला, ठीक आहे. आणि म्हणून आम्ही मत्ताईमध्ये किती गाढव पाहतो चर्च? 2 गाढव आम्हाला पाहायला मिळतात. आणि इतर शुभवर्तमानामध्ये आम्हाला 1 गाढव पाहायला मिळतं. बरं, आता हा जो जावळ्याचा रविवार जो आहे ना, या रविवारमधल्या मजेच्या गोष्टी ज्या आहेत, याच्यामध्ये आम्हाला 2 गाढव पाहायला मिळतात. याच्यामध्ये आम्हाला शिष्य पाहायला मिळतात. तुम्ही जसे उत्तरं दिले, या झावळ्या पाहायला मिळतात, घोषणा पाहायला मिळतात, कपडे पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये स्किट, गाणे, नाचणं, गाणं हे पाहायला मिळतात. पहिल्या मंडळीने हे केलं, नंतरच्या मंडळीने हे केलं. याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगीबेरंगी गोष्टी पाहायला मिळतात. जेवण आहे, धूम आहे, क्रेज आहे. या सगळ्या गोष्टी पाहत असताना आज माझी इच्छा ही आहे, हा झावळ्याचा रविवार हे तुम्ही सेलिब्रेट करत असताना, हे शिक्षण तुम्ही घेत असताना, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीचं जे मर्म आहे, प्रत्येक गोष्टीचे जे अर्थ आहेत आणि प्रत्येक गोष्टी मागं जो इतिहास आहे, पवित्र आत्म्याने लपवून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या देखील तुम्ही घेऊन जाव्यात. सण म्हणून नाही, वर्षातला एक दिवस म्हणून नाही, फक्त आजच्या दिवसापुरतं नाही. आज जावळ्या, उद्या सुकल्यान परत कधी जावळ्या पुढच्या वर्षी नाही. हा जो जावळ्याचा रविवार आहे, याचा प्रमुख संदेश आहे, येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे. म्हणा, येशू ख्रिस्त राजा. आल्यावर असं करताल, असं शांत बसताल? बोला, कोण आहे? राजांचा राजा आहे. लाईव्ह पाहणारे, चॅनलवर पाहणारे, कोण आहे? राजांचा राजा. म्हणा, प्रभू राजांचा राजा. बरं, आपण आणखीन पुढे जाऊया. आता हे सगळं चालत असताना हा जो जावळ्याचा रविवार आहे, या जावळ्याच्या रविवारची स्थापना, या जावळ्याच्या रविवारची पूर्तता ही स्वतः कोणी केली? प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने ही पूर्तता जी केली, किंवा येशू ख्रिस्ताने ही जी सुरुवात केली, ही खास उद्दिष्ट ठेवून केलेली आहे. तुम्ही जर येशू ख्रिस्ताच्या सेवेचा अभ्यास केला, तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीचा अभ्यास केला, तर तुम्ही पहा, ज्या वेळेस त्याच्याकडे एका माणसाला आणलं, तर त्याने त्याला त्या ठिकाणी बरं केलं आणि त्याला म्हटलं की मी जे तुझ्यासाठी केलं कोणाला सांगू नको. तो शिष्यांना कितीतरी वेळा म्हणाला, मी जे तुमच्यासाठी केलं ना कोणाला सांगू नका. येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीमध्ये वारंवार येशू ख्रिस्त बोलायचा, जे मी केलं ते कोणाला सांगू नको, कारण ती हिडन मिनिस्ट्री होती. पण येशूच्या मिनिस्ट्रीचा शेवटचा जो पार्ट आहे, तो ओपन मिनिस्ट्रीचा होता. आणि आता येशू ख्रिस्त त्याच्या सेवेच्या शेवटच्या पार्टमध्ये आहे. जावळ्याचा रविवार जो आहे, हा पवित्र सप्ताहाची सुरुवात करतो, आणि राखेचा बुधवार जो आहे, हा पवित्र उपवासांची सुरुवात करतो. पवित्र उपवासाचे जे दिवस आहेत ते 40 आहे, आणि पवित्र सप्ताहाचे जे दिवस आहेत ते 7 आहे, आजपासून तर पुढच्या रविवारपर्यंत. आज जावळ्याचा रविवार झाल्यानंतर आम्ही पाहतो, येत्या शुक्रवारी तो वधस्तंभावर दिला गेला होता, आणि त्याच्यानंतर रविवारी 2000 वर्षापूर्वी तो परत उठला होता. आणि म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीचा जो पार्ट आहे ना, तो जवळजवळ शेवटापर्यंत हा जास्त ओपन अप नाही आहे. लोक जाऊन सांगायचे येशूने काय काय केलं, पण तुम्हाला याचं सांगू नका, याच काला दाखवा, प्रमाणपत्र घ्या आणि देवाला गौरव द्या, पण लोक जाऊन सांगायचे हो. परंतु आता अशी वेळ आली, येशू शिष्यांना म्हणतो की आता मला लोकांना दाखवून द्यायचंय, आता मला लोकांना कळू द्यायचंय, आणि आता मला लोकांना सांगायचंय, मी राजांचा राजा आहे, मी प्रभूंचा प्रभू आहे, मी तारणारा आहे, मी मुक्तीदाता आहे, मी शांतीदाता आहे, मी पुनरुत्थित होणार आहे, मी जीवन देणार आहे, मी जीवन बदलणार आहे, मी रोगी बरे करणार आहे, ओ मी सगळं काय बदलून टाकणार आहे. हे आता मला लोकांना सांगू द्या. बोलो येशू मसीह की. आणि त्यासाठी तो आपल्या शिष्यांना सांगतो, जा समोरच्या गावामध्ये, आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे गाढव सापडेल, आणि त्या गाढवाला तुम्ही मोकळं करा आणि माझ्याकडं घेऊन या. चला चर्च, आपण मंडळीच्या इतिहासातून जावळ्याचा रविवार पाहत आलोय. आपण 4 शुभवर्तमानातून स्लाइडली जावळ्याचा रविवार पाहत आहोत, आणि आता आपण डीपली त्याच्यामध्ये एंट्री करूया. आणि जावळ्याच्या रविवारमध्ये जे कॅरेक्टर आहे, ज्या ज्या लोकांनी भूमिका पार पाडल्या, त्या लोकांकडे पण आपण थोडंसं जाणार आहोत. लोक म्हणूया, जनावर म्हणूया, झाडं म्हणूया, ज्या ज्या डोंगर म्हणूया, दऱ्या म्हणूया, नाल्या म्हणूया, ज्या ज्या लोकांनी याच्यात रोल पार पाडले, ज्या ज्या वस्तूंनी याच्यात रोल पाडले, ज्या ज्या जनावरांनी याच्यात रोल पाडले, चला आपण थोडं त्यामध्ये एंट्री करूया. या सगळ्यातून जात असताना पहिली गोष्ट आम्ही पाहतो या ठिकाणी मत्ती 21 याचं पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या वचनामध्ये येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, 2 पासून वाचा, समोरच्या गावात जा,
समोरच्या गावात जा, समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्याच्यावर कधी कुणी बसलेलं नाही, ते सोडून आणा. या ठिकाणी आम्ही पाहतो, जर येशूला लोकांना हे प्रगट करायचंय, तो राजांचा राजा आहे, तो कोणत्याही मार्गाने प्रगट करू शकत होता, पण त्याने पहिला मार्ग अवलंबला स्वतःला प्रगट करण्यासाठी, आणि तो होता त्याचे शिष्य. म्हणा शिष्य. आणि या शिष्यांना तो म्हणतो की तुम्ही समोरच्या गावात जा आणि तिथून बांधलेलं गाढव माझ्याकडे घेऊन या. किती शिष्यांना पाठवलंय? 2 शिष्यांना पाठवलंय. आता हे जे 2 शिष्य आहेत, मोस्ट पॉसिबिलिटी आहे की हे पेत्र आणि योहान असले पाहिजे. कारण तुम्ही पहा, पेत्र आणि योहान हे त्या टीमचे लीडर होते. जणू काय एक येशू ख्रिस्ताचा उजवा हात होता तर एक डावा हात होता. उजवा हात हा पेत्र होता, कारण पेत्राला मंडळीच्या चाव्या दिल्या होत्या आणि पेत्राने मंडळी स्थापना केली होती. आणि डावा हात आपण होतो कमकुवत आहे, बिलकुल नाही, हृदय इथंच आहे हो. आणि बायबल सांगतं येशूचा शिष्य योहान हा येशूच्या हृदयाचा असायचा. आमीन म्हणाल का? तुम्हाला समजतंय? डोक्यावरून चाललं असेल तर मला सांगा, मी लाईट करतो थोडंसं. किती लोकांना समजतंय? तोंडाने पण उत्तर दिलं बरं होईल. मी जास्त खूप नको मी बोलायला. राईट, मंडळाची स्थापना लेफ्ट, हृदयाजवळ. आणि म्हणून हे 2 असण्याची दाट शक्यता आहे, कारण आजच्या नंतर 3 ते 4 दिवसांनी मोंदी गुरुवार आला आणि त्याने 2 शिष्य परत पाठवले आणि त्यांना सांगितलं समोरच्या गावाचा एक माणूस तुम्हाला भेटेल ज्याच्या खांद्यावर घागर आहे, आणि तो ज्या घरात जाईल त्या घरात जा, त्या घराच्या मालकाला म्हणा की प्रभूला जेवण करायचंय शेवटलं ओलांडण्याचं, आणि जागा कुठे आहे तो तुम्हाला एक माडी दाखवल. आणि या 2 शिष्याला त्याने पाठवलं. बायबल सांगतो ते पेत्र आणि योहान होते. आणि म्हणून अभ्यासकार म्हणतात हे देखील पेत्र आणि योहान होते. बरं, 2 शिष्य क्लिअर झाले का तुम्हाला? कोण होते? पेत्र आणि योहान. शक्यता आहे 99%, 100% लॉक करू नका. बरं, त्याच्या पुढे आपण जाऊया. आता गाढवाकडे थोडं जाऊया. तसं मी गाढवाकडे भरपूर जाणार आहे, परंतु हे जे गाढव आहे, काही लोकांनी प्रश्न विचारला गाढवाचं नाव काय होतं पाळक साहेब? आणि म्हणून थोडंसं इंटरेस्टिंग आहे, जाऊया आपण तिकडं पण. बरं, या शिष्यांना कामगिरी दिली की समोरच्या गावात जा आणि गाढव काय करा? मोकळं करून आणा. म्हणा गाढव. तुमचा आवाज बोला. गाढव काय करायचंय? बांधून ठेवायचं का मोकळं करायचंय? मोकळं झालं पाहिजे. अनटाय द डोंकी. आणि आम्ही पाहतो ही जबाबदारी कोणाला दिली? शिष्यांना. येशू जाऊन करू शकत नव्हता का? किंवा येशू ख्रिस्त त्या गाढवाला हात नाही देऊ शकत नव्हतं जिथे कुठे दावत तोडून पळू नये म्हणून? किंवा देवदूत जाऊ शकत नव्हते का? मी तुम्हाला विचारतो. किंवा त्या मालकाच्या मनात घालू शकत नव्हतं, मला घेऊन नसतं येऊ शकत का? धरा प्रभू तुम्हाला, मला प्रेरणा झाली. पण शिष्यच का निवडले? कारण चर्च मंडळीची स्थापना ही शिष्यांवर आहे. आमीन म्हणाल का? देवाचं राज्य वाढवणं हे शिष्यांवर आहे. आमीन म्हणाल का? सुवार्ता गाजवणं हे शिष्यांवर आहे. किती लोक आमीन म्हणतील? देवाचं गौरव करणं हे शिष्यांवर आहे. आणि देवाच्या पसंतीस उतरलेले, देवाच्या मर्जीतले, पाचारण केलेले, वेगळे केलेले, शुद्ध केलेले, माफ केलेले, जगातून वेगळे केलेले, नरकातून वाचवलेले हे दुसरे तिसरे कोणी नसून ते तुम्ही आणि मी, आम्ही शिष्य आहोत. चर्च आम्हाला त्याने निवडलंय, आम्हाला त्याने वेगळं केलंय. जावळ्याचे रविवार साजरे करण्यासाठी, जावळ्याचे रविवारचा उत्साह साजरा करण्यासाठी, जावळ्याच्या रविवारचा आनंद घेण्यासाठी, आणि जावळ्याच्या रविवारच्या दिवशी समोरच्या गावात जाण्यासाठी. आमेन. हालेलुया. म्हणा मी समोरच्या गावात जाणार. मी समोरच्या गावात जाणार. आणि त्या गावात गेल्यावर मला एक घर भेटणार. बोला. त्या गावात गेल्यावर मला घर, आणि ते माझं घर असणार. आणि मी जाऊन झोपी जाणार. आणि मग मरण येणार आणि मी मग जिथं जायचं तिथं जाणार. हे ख्रिस्ती जीवन आम्ही जगतोय. शिष्य म्हणून घेतोय पण शिष्याचे कॅरेक्टर नाही आहेत. शिष्य म्हणून घेतोय पण शिष्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या. कुठे तुमचं बायबल? घरात धूळ खात पडलंय. कुठे सुवर्तमानाचे ट्रॅक्स? घरामध्ये कुठेतरी पडलाय, चर्चमध्ये कुठेतरी पडलाय. कोणाला सुवार्ता सांगताय? कोणालाच नाही. किती जे सैताने बांधून ठेवले लोक, जसे गाढव बांधून ठेवलं होतं, किती मोकळे करतात? कोणालाच नाही. आता तर अशी वेळ आली सैताने तुम्हालाच बांधून ठेवलंय. हालेलुया. कमान जावळ्याचा रविवार थोडासा कडकच असणार आहे आणि स्पष्टच असणार आहे. कोणाला जबाबदारी दिली? शिष्यांना. शिष्यांना सांगितलं समोरच्या गावात जा. आज आपल्या आजूबाजूला पहा लोक नाशामध्ये आहेत. आज आपल्या आजूबाजूला पहा लोक व्यसनामध्ये आहेत, लोक आजाराने मरत आहेत, लोक पापामध्ये मरत आहेत, लोक अज्ञानामध्ये मरत आहे, लोक विनाशामध्ये आहे. आणि आम्ही काय करतो? समोरच्या गावात जातो, बरोबर घर शोधतो आणि जाऊन झोपी जातो. ते आपलंच गाव असतं ना, आपलंच घर असतं. आम्हाला दुसरे गावं दिसत नाहीत, आम्हाला दुसरे लोक दिसत नाहीत.
आम्हाला हरवलेले दिसत नाही का, आम्हाला बांधलेले दिसत नाही, आम्हाला उघडे दिसत नाही का, नागडे दिसत नाही. आम्ही फक्त नावाचा सण पाळतो, नावाचा जावळ्या हातात घेतो, इथंच ओरडतो होसाना. अरे याच्या बाहेर तसा होसाना तुमच्या तोंडातून सुद्धा निघणार नाही. वर्षभर कोणाकोणच मला कधी कोणी भेटलं नाही वर्षाच्या मध्ये होसाना पाळक साहेब, कोणी नाही भेटलं. गाणे सुद्धा याच दिवशी होतील. आमेन, हालेलुया, बोलो येशू मसीह की. येशू ख्रिस्त शिष्यानं म्हणतो समोरच्या गावात जा. अरे वा, ते शिष्य होते पाळक साहेब, आम्ही नाही. ते त्यांना सांगितलं होतं, आम्हाला नाही. मत्तय वर्तमान 28 अध्याय 18, 19, 20 वचनामध्ये म्हटलं, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा सांगा. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या आणि त्यांना माझे काय बनवा, शिष्य बनवा. आम्ही जर म्हणतो हे शिष्यांपुरतं होतं, तर त्या शिष्याने जर स्वतः पुरतं ठेवलं असतं तर तुम्हाला आणि मला शुभवर्तमान कधीच कळलं नसतं. हा होसाना आम्ही कधीच गाऊ शकलो नसतो. हा जावळ्याचा रविवार आम्ही कधीच साजरा करू शकलो नसतो. अरे या शिष्याने प्राण दिला, प्राण. लक्षपूर्वक ऐका, शिष्याने कोण तयार केले, शिष्य. म्हणा शिष्यांनी, सर्वजण बोला, शिष्यांनी कोण तयार केले, शिष्य. जे शिष्याने शिष्य तयार केले, जर ते तुमच्या आणि माझ्यासारखे असते, इथून निघायचं, समोरच्या गावात जायचं, गाडी बरोबर वळवायची आणि स्वतःच्या घरात जायचं, झोपी जायचं, बिर्याणी खायची. जर हे शिष्यांच्या शिष्याने केलं असतं तरी आमच्यापर्यंत तारण आलं नसतं. शिष्यांनी प्राण दिला, शिष्याच्या शिष्यांनी प्राण दिला, त्यांच्या शिष्यांनी प्राण दिला, आहुती दिली, उपवास केल्या, प्रार्थना केल्या, स्वार्थ प्रसार केला, गल्ल्याबोळ्यात गेले, देशात गेले, आदिवासी लोकांमध्ये गेले, जंगलामध्ये गेले, रक्त सांडवलं आणि ते जे रक्त भूमीमध्ये गेलं, जमिनाचं रक्त जमिनीतून ओरडत होतं, तसं या लोकांचं रक्त तेव्हापासून आतापर्यंत प्रभूच्या वेदीजवळ रडत आहे, ओरडत आहे. आणि मला आपल्याला सांगू द्या, ज्या लोकांनी प्रभूच्या राज्यामध्ये आपलं रक्त सांडलंय, ते रक्त वायाला गेलेलं नाही. ते ओरडत आहे, ते ओरडत आहे, ते ओरडत आहे की प्रभूचे आमच्या नंतरचे शिष्य झालेत, ते आत्मिक जीवनामध्ये काही करत नाहीयेत, स्वार्थ सांगत नाहीयेत, देवाचं राज्य वाढवत नाहीये, छळ सहन करत नाही. छळ म्हणला काय, या बाजूने छळ ऐकून धूम ठोकतात. ते रक्त ओरडत आहे, ते रक्त देवाकडं आक्रोश करत आहे. इंग्लिशमध्ये फार छान म्हटलं, The blood of the martyr is the seed of the church. जर मंडळीच्या स्थापनेचं बीज काय असेल तर ते शिष्यांच्या शिष्यांच्या शिष्यांचं रक्त आहे, चर्च. अरे आम्हाला घाम सुद्धा गाळायला नको देवाच्या राज्यासाठी, रग सुद्धा लागायला नको, वेळ घड्याळ सुद्धा पुढे जायला नको, आम्हाला उपवास प्रार्थना नको, गुडघे टेकायला नको, आणि आम्ही देवाचं काम करणार, आम्ही जावळ्याचा रविवार साजरा करणार, आम्ही होसांना म्हणतो. याच्यामध्ये जावळ्याचा रविवार नाही बहिणी आणि बाबा, जावळ्याचा रविवार तुझ्या कामगिरीमध्ये तुझं नाव घेऊन देवाने तुला बोलवलंय. बोलवलंय का, नसं बोलवलं तर गडबड आहे, गडबड आहे. देवाने तुझी निवड केली, तुला पाचारण केलं, तुला अभिषेक केला, तुला वरदानं दिले. कशासाठी, सण साजरे करण्यासाठी, घर स्थापन करण्यासाठी, घरावर घर बांधण्यासाठी, बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही. हे करता करता मरण येईल, मरून जाशील, पुरून टाकतील, तुझी ओळख पण काही नसेल. पैशाच्या मागं लागलाय, बिझनेसच्या मागं लागलाय, संसाराच्या मागं लागलेत, मुलांच्या मागं लागलेत, जगाच्या मागं लागले. अरे वचनाच्या मागं कोण लागणार. आमेन, कमन आमेन. निवडलंय कशासाठी आणि करतोय काय. शिष्यांना सांगितलं समोरच्या गावात जा. सोपं नव्हतं गाडव जाऊन सोडवणं. मालक येऊन उभे राहिले, काय करताय. झाडं तर सोडा, आपल्यात काही शेतकरी लोक आहेत, त्यांना विचारा, जर त्यांच्या आता आंब्याचं सीझन आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आंब्याचे झाडं आहेत, चांगल्या कायऱ्या एकदम ढाफरल्यात, पिकल्यात, आणि कोणीतरी घुसलं तोडायला लागलं, कुठून तरी रपकन दगड येतो, आता कोणतरी गचंडी धरतो आणि काय रे कसं काय घुसला, आणि बाकीच्या भाषा तुम्हाला माहिती काय असतात. ह्या शिष्यांसाठी चॅलेंजिंग होतं, पण जे येशू सांगायचं ते करायचे. म्हणा, जे येशू सांगतो ते मी करणार. खरंच करणार का, तर जावळ्याचा रविवार साजरा करा. येशू जे सांगतो ते करायचं असेल तर होसांना म्हणा, येशू जे सांगतो ते करायचं असेल तर स्वतःला ख्रिस्ती म्हणा, अन्यथा नामधारी झालेलो आहोत. 16:15 मध्ये म्हटलं, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुवार्तेची घोषणा करा. आपल्या साक्ष सांगा, आपले अनुभव सांगा, आपल्या प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांना दिसू द्या, आपलं जीवन त्यांना दिसू द्या. येशूने तुमच्या माझ्या जीवनात काय केलं हे इतरांपर्यंत जाऊ द्या. तेव्हा कुठं जावळ्याचा रविवार आहे, तेव्हा कुठं तुम्ही शिष्य आहात, शिष्यांचे शिष्य आहात आणि शिष्यांचे शिष्य आहात. लक्षपूर्वक ऐका.
एक मोठी गडबड. 3ऱ्या शतकापर्यंत एकदम फंटास्टिक होतं. राजच ख्रिश्चन झाला, राईट. मोठा झावळ्याचा रविवार धूमधडाक्यात साजरा झाला. जगाने पाहिलं, अरे काय यांचा झावळ्याचा रविवार. परंतु जसं 3रं शतक पुढे गेलं, 4थ्या ते 5व्या शतकात एक मोठी गडबड झाली त्या मंडळीमध्ये. आणि तीच गडबड आहे आजच्या मंडळ्यांमध्ये. तीच गडबड आहे. कोणती गडबड झाली माहिती आहे का? पहिल्या ते 3ऱ्या शतकापर्यंत जो उठायचा तो सुवार्ता सांगायचा, जो उठायचा तो प्रभू गाजवायचा, जो उठायचा तो शिष्य बनवायचा, जो कोणी असायचा ज्याला ज्याला देव चालवायचा तो जिकडे पाहिजे तिकडे जायचा. कोणी फिलिपासारखं काम करत होता, कोणी पेत्रासारखं काम करत होता, कोणी बर्नबासारखं काम करत होता, कोणी सिलासारखं, कोणी लुकासारखं, कोणी मत्तयासारखं, ओ जो तो कोणी योनासारखं, जो तो देवाचं काम करत होता. 3ऱ्या शतकापर्यंत अख्खं जग येशूकडे आलं. 5व्या शतकात जगाला येशूने हलवून टाकलं. आणि 5व्या शतकामध्ये मंडळीमध्ये एक मोठी फूट पडली, मंडळीमध्ये गोंधळ उडाला. आणि मंडळीने हे ठरवलं, याच्या पुढे आम्ही सुवार्ता नाही सांगणार, याच्या पुढे आम्ही सुवार्थ्याचं काम करणार नाही, याच्या पुढे सुवार्थ्याचं काम फक्त पाळकांनी करायचं. आजही तीच मेंटॅलिटी सगळ्यांची. पाळक करतील ना, सुवार्थिकांनी करायचं, मंडळीतले जे नेमलेले लोक आहेत सेवेसाठी त्यांनीच करायचं. आम्ही फक्त आपलं समोरचं गाव कोणतं, माझं गाव, समोरचं घर कोणतं, माझं घर, आणि मीच गाढव. आमेन. मग असं झालं, बांधून ठेवलंय ना. मोकळं करायचं कोणाला, स्वतःच बंधनात गेलोय. 5व्या शतकामध्ये ही गडबड झाली. आणि तेव्हापासून मंडळीचा जो स्वार्थ प्रसाराचा रेशो होता तो कमी 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 होत गेला. आणि मी मागे आपल्याला सांगितलं, आज परत सांगतो, 6व्या शतकामध्ये इस्लाम आला. आणि इस्लाम आल्यावर तो तुम्हाला माहिती आहे की इस्लामने जगाला कब्जात घेतलं. येरुशलेम सुद्धा त्याने ताब्यात घेतलं. आज देखील त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वाद आहेत. जगाचा कब्जा घेऊन टाकला इस्लामने, कारण मग ते वाढत गेले. बरं, आपण पुढे जाऊया. शास्त्र आम्हाला सांगतं की जो आदाम आहे, उत्पत्ती 3 आणि 15 मध्ये हा आदाम लपला, हरवला. आणि स्वतः देवाने त्याला शोधून काढलं. म्हणा, देवाने त्याला शोधून काढलं. बोला, देवाने त्याला शोधून काढलं. काय म्हणला देवा? आदामा तू कुठे आहेस? पहा, देव लोकांना शोधतोय. येशू ख्रिस्त या जगात आला. आणि बायबल आम्हाला सांगतं, लूक 19 आणि वचन 10 मध्ये तो हरवलेले शोधत होता. त्याने जक्कायला कुठून शोधून काढलं? झाडावून शोधून काढलं. येशू ख्रिस्त हरवलेले शोधत होता. येशू ख्रिस्त बांधलेले शोधत होता. आणि शास्त्र मला सांगतं, येशू ख्रिस्तानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. तो पेत्रावर आला, मंडळीवर आला, शिष्यांवर आला. आणि आज पवित्र आत्मा तेव्हापासून आतापर्यंत हरवलेले शोधत आहे. आमेन म्हणाल का? हरवलेले शोधत आहे. आमेन म्हणाल का? प्रिय भावा, प्रिय बहिणी, देव या झावळ्याच्या रविवारी ज्या जबाबदारीने तुला बोलवलेला आहे, जी जबाबदारी देऊन तुझी निवड केलेली आहे, ती ही आहे की तुला हरवलेले शोधायचे, तुला बांधलेले मोकळे करायचे, तुला त्या गावात जायचंय, त्या खेड्यात जायचंय, त्या राज्यात जायचंय, त्या देशात जायचंय जिथं अजून कोणी गेलेलं नाही. आमेन. आणि अशा लोकांना तुला प्रभूच्या राज्यामध्ये घेऊन यायचंय. अशा लोकांना तुला प्रभूचे शिष्य करायचंय. आणि असे जे लोक आहेत ते लोक आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. बोला होसाना, होसाना, जोर से बोलो, होसाना, अरे सारे बोलो, होसाना, आदमी बोलो, होसाना, बहनों बोलो, होसाना, बजाने वाले बोलो, होसाना, गाने वाले बोलो, जोर से होसाना, हालेलुया, होसाना, जोर से. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.